आप देख रहे हैं भवानी टाइम्स। यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला देश के बहादुरों तुम वतन की जान हो असं हे पथक प्लॅटून कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री राहुल खारकर आणि सुपरनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक श्री केदार घाडगे यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिलेली आहे। माननीय अतिथी मानवंदना स्वीकारित आहे। त्यानंतर त्या प्लॅटून क्रमांक 3 महिला पोलीस प्लॅटून हिम्मत वतन की हमसे है, इज्जत वतन की हमसे है, इंसान के हम रखवाले असं हे पथक प्लॅटून कमांडर आहेत महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बैस आणि सुपरनिरीक्षक महिला पोलीस उपनिरीक्षक काजल नामले यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिलेली आहे। माननीय अतिथींनी मानवंदना स्वीकारली आहे। यानंतर आपल्या समोर प्लॅटून क्रमांक 4 गृहरक्षक दल पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र एक करणारं हे पथक भजन नायक आहे श्री गिरधारी फतेह आणि सुपरनिरीक्षक श्री गुणेश्वर चौधरी यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिलेली आहे। माननीय अतिथींनी मानवंदना स्वीकारली आहे। यानंतर येत्या प्लॅटून क्रमांक 5 गृहरक्षक दल महिला होमगार्ड हे शांतीचं प्रतीक आहे। या संघटनेची स्थापना 1946 मध्ये दिवंगत गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रात केली। निष्काम सेवा असं पुढवाक्य असलेलं हे पथक पहिल्या बैठक आहे ज्योती देशप्रकार आहेत आणि सुपरनिरीक्षक संध्या तुरकर यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिलेली आहे। माननीय अतिथींनी मानवंदना स्वीकारली आहे। यानंतर हे प्लॅटून क्रमांक 6 एनसीसीचं हे पथक आहे। हम भारत की संतानें है, भारत सबकी माता, इसकी मान बढ़ाने हेतु जीना मरना हमको आता है असं हे पथक प्लॅटून कमांडर स्फूर्ती डोंगळे आणि सुपरनिरीक्षक नव्या आगळे यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिलेली आहे। माननीय अतिथींनी मानवंदना स्वीकारली आहे। यानंतर येते आपल्या समोर माजी सैनिकांचं पथक गगनावरी तिरंगा फडकत असे चालावे ते प्राण भारताचे असं हे पथक या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिलेली आहे। माननीय अतिथींनी मानवंदना स्वीकारलेली आहे। यानंतर आपल्या समोर येतात प्लॅटून क्रमांक 8 प्लॅटून कमांडर होते मेजर सूर्यकांत चंद्रराज बावनखडे आणि सुपरनिरीक्षक कॅप्टन महेश पांडे होते। यानंतर आपल्या समोर प्लॅटून क्रमांक 8 कुलदीप हायस्कूल फुलचूर उच्च दर्जाची संस्था असलेलं साऊथ गाईडचं हे पथक आहे। देश हीच माता देश पदार्था ऐसी मुक्ती हे अनंता असं म्हणत हे पथक त्यांच्याकडे आलंय। तयार रहा असा संदेश हे पथक आपल्याला देत आहे। प्लॅटून कमांडर दिशा उमराडे आणि सुपरनिरीक्षक कनक मानकर यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिलेली आहे। त्यानंतर येत आहे प्लॅटून क्रमांक 9 रामनगर
समोर येते आहे रुग्णवाहिका. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळण्यासाठी 108 क्रमांक डायल करून आपण तातडीची मदत घेऊ शकता. ऑक्सिजन मॉनिटरसारख्या अनेक सुविधा या रुग्णवाहिकेत आहेत. वाहन चालक आहे श्री प्रकाश बारेवार, डॉक्टर आहे डॉक्टर अनिल आपला आणि डॉक्टर आयुष आहे. यानंतर आपल्या समोर येते अग्निशमन दल. माणुसकी, कर्तव्य आणि देशसेवेची जबाबदारी उदार होऊन पाळणारं हे अग्निशमन दल आहे. 24 तास कोणतीही आपत्ती घेऊन जाण्यास हे सज्ज आहे. फायरमन आहेत श्री लोकचंद भंडारकर, राजेश यादव आणि वाहन चालक आहेत मोनिश नागपूर. यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिलेली आहे. यानंतर आपल्या समोर येत आहे चित्ररथ 1. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या योजनांवर आधारित जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेला संकल्प विकसित महाराष्ट्राचा चित्ररथ आपल्या समोर आहे. अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या चित्ररथात अनुसूचित जाती आणि नवबद्ध घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधनांचा पुरवठा केलेला आहे. हे चित्ररथ जिल्हाभर फिरणार आहे. यानंतर आपल्या समोर आहे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेला प्रचार रथ आता आपल्या समोर आहे. या प्रचार रथावर प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, लेख लाडकी योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, वैयक्तिक आणि सामूहिक वन हक्क योजना अशा प्रकारच्या अनेक योजना यात दिलेल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. यानंतर आपल्या समोर आहे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनांवर आधारित लोक कल्याणकारी योजना. या योजनांचा सर्वच नागरिकांनी कृपया लाभ घ्यावा. यानंतर आपल्या समोर येते आहे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी हे व्हॅन तत्पर आहे. मोबाईल फॉरेन्सिक लॅब आपल्या समोर जात आहे. वाहन चालक आहेत मनोज निर्धारे. आप देख रहे हैं भवानी टाइम्स. गोंदिया शहर की बुलंद आवाज, कोने कोने की खबर आप तक। नमस्कार। आज की खबर शुरू करने पश्चात हमारे सभी दर्शकों को 77वें गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं। गोंदिया जिले में 77वें गणतंत्र दिवस के अवसर पर मुख्य समारोह का आयोजन शहर के कारंजा परेड ग्राउंड में किया गया। इस अवसर पर जिले के पालक मंत्री इंद्रनील नाइक के हाथों ध्वजारोहण संपन्न हुआ। ध्वजारोहण के बाद पालक मंत्री ने परेड का निरीक्षण किया और उपस्थित नागरिकों को गणतंत्र दिवस की शुभकामनाएं दी। अपने संबोधन में उन्होंने जिले में संचालित विभिन्न शासकीय योजनाओं की जानकारी देते हुए आम नागरिकों से इन योजनाओं का लाभ लेने की अपील की। इस अवसर पर सामाजिक क्षेत्र में उत्कृष्ट कार्य करने वाले नागरिकों, पुलिस विभाग के कर्मठ अधिकारियों और कर्मचारियों तथा नक्सल विरोधी अभियानों में साहसिक भूमिका निभाने वाले पुलिस जवानों को पालक मंत्री के हाथों सम्मानित किया गया। कार्यक्रम के दौरान पुलिस विभाग द्वारा पालक मंत्री को सलामी दी गई और आकर्षक परेड का आयोजन किया गया, जिसे देखने के लिए बड़ी संख्या में नागरिक उपस्थित रहे। समारोह में प्रशासनिक अधिकारी, जनप्रतिनिधि, पुलिस अधिकारी, विद्यार्थी और शहर के नागरिक बड़ी संख्या में मौजूद थे। पूरे वातावरण में देशभक्ति और उत्साह का माहौल देखने को मिला। कुल मिलाकर गोंदिया में 77वें गणतंत्र दिवस का यह समारोह अनुशासन, सम्मान और देशभक्ति की भावना के साथ भव्य रूप से संपन्न हुआ। आप देख रहे हैं भवानी टाइम्स।